बघा, अल्कोहोलचं प्रमाण 10% असलेल्या एका 500 मिली द्रावणात किती शुद्ध अल्कोहोल टाकावं लागेल जेणेकरून नव्या द्रावणातील अल्कोहोल 20% होईल असा प्रश्न. लेकरांनो, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. इथे एकूण द्रावण आहे 500 मिलीचं, ज्याच्यामध्ये गणित म्हणते 10% अल्कोहोल आहे. अल्कोहोल किती आहे? 10%. अर्थात दुसरं काय असणार तर लेकरांनो पाणी असणार. या द्रावणात अर्थात पाणी 90%. अल्कोहोल 10%, एकूण द्रावण 500 मिलीचं. किती अल्कोहोल बाबा? 10%ची मांडणी व्यवहारी अपूर्णांक. तर या 2 शून्यासाठी हे 2 शून्य घालू. 5 गुणिला 10 अर्थात 50 मिली सध्या काय आहे द्रावणामध्ये? अल्कोहोल आहे. मग पाणी किती? एकूण द्रावण 500 मिलीचं, त्याच्यामधून 50 मिली अल्कोहोल ही वजाबाकी जेव्हा करू जा तेव्हा पाणी किती? 450 मिली. गणित म्हणते की किती शुद्ध अल्कोहोल टाकावं जेणेकरून नव्या द्रावणातील अल्कोहोल 20% होईल. आता उदाहरणार्थ समजा हे या द्रावणामध्ये सध्या 50 मिली काय आहे? अल्कोहोल आहे. लेकरांनो, एकूण द्रावण किती आहे? एकूण द्रावण 500 ml आहे. लक्षात घ्या, किती शुद्ध अल्कोहोल टाकावं गोष्टी लक्षात घ्या. उदाहरणार्थ पहिले असलेलं हे 50 मिली अल्कोहोल, याच्यामध्ये 100 मिली एवढं शुद्ध काय टाकलं आम्ही? अल्कोहोल टाकलं. म्हणजे हे अल्कोहोलचं नवीन प्रमाण. नवीन प्रमाण कशाचं? अल्कोहोलचं. आता एकूण द्रावण किती बाबा? एकूण द्रावण किती? कोणतं पण? नवीन. नवीन एकूण द्रावण किती? 50 अधिक x हे असणार अल्कोहोल त्या द्रावणामध्ये नवीन. आणि याच्यामध्ये 450 काय आहे? पाणी आहे. म्हणजे एकूण द्रावण किती याचा शोध घेत असताना ही बेरीज करा. 500 अधिक x हे एकूण द्रावण आणि या नवीन द्रावणातील हे अल्कोहोलचं प्रमाण. किती शुद्ध अल्कोहोल टाकावं? आता रचना कशी करायची लक्षात घ्या. नवीन द्रावणातील हे अल्कोहोलचं नवीन प्रमाण, छदस्थानी हे एकूण द्रावण सर, याला गुणीला 100 करा. म्हणजे जेणेकरून द्रावणातील अल्कोहोलचं प्रमाण 20% करायचं. लक्षात घ्या. आता 50 अधिक x छदस्थानी 500 अधिक x समोर या 20 कड जाताना अर्थात 100 भागीला स्वरूपात मांडावे लागतात. इथं गुणीला 100 का घेतले तर हे 100% काय आहे? नवीन संमिश्रित द्रावण, म्हणून 100 गुणीला. आता ही संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडा. गणितीय गुणधर्म पाठ करा. आता बघा, याला संक्षिप्त कसं करायचं? 20 1 20 20 पंचे 100. म्हणजे 50 अधिक x छेदस्थानी 500 अधिक x बराबर काय तर 1/5. याची त्रैराशिक पद्धतीनं अर्थात तिरप्या गुणाकारानं सोडवण करत असताना 5चा गुणाकार या पदासोबत आणि या पदाचा या पदासोबत, म्हणजे 5 कंसामध्ये 50 अधिक x समोर 1 कंसामध्ये 500 अधिक x हा गुणाकार कंसातील पदाला 5 गुणीला कंसातील पदाला इथे 1 गुणीला, म्हणजे 250 अधिक 5x बराबर इकडं काहीही बदल होणार नाही. लेकरांनो, या 5x कडे येताना हे x वजा स्वरूपात आणि या 500 कडे जाताना हे 250 वजा स्वरूपात का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते. वजा असेल अधिक स्वरूपात, गुणिला असेल भागीला स्वरूपात, भागीला असेल गुणिला स्वरूपात, अंशस्थानी असेल छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. हे काही गणितीय गुणधर्म.
लक्षात ठेवा, ही वजाबाकी 4x समोर, ही वजाबाकी 250. x ला एकटं करा, 250 कट जाताना 4 भागीला आणि x बराबर काय, तर हा भाग द्या. 4 सख 24 सर, उरला 1 झाले 10, 4 दोन्ही 8 सर, उरले 2 भाग जात नाही, दशांश चिन्ह द्या, शून्य घ्या, 4 पंच 20, म्हणजे 62.5 मिली. हे x म्हणजे किती शुद्ध अल्कोहोल टाकावं जेणेकरून द्रावणातील अल्कोहोलचं प्रमाण 20% होईल. तर 62.5 मिली शुद्ध अल्कोहोल जेव्हा आम्ही टाकू तेव्हा नवीन द्रावणातील अल्कोहोलचं प्रमाण लेकरांनो 20% होईल. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल, किंवा गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीपोटी माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस प्रश्न नित्य अभ्यासता येतील. गणितासंबंधी विविध समस्या, शंका, कुशंका विचारता येतील. ओके. मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.